मॅचला होते सुरुवात. गौर कामत वन द टॉस अँड सिलेक्टेड द फील्ड फर्स्ट बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं या मॅचमध्ये कोशाने टीमला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहेत अजय आणि नितीन. स्ट्राईक एंडवरती आपण पाहताय अजय, नॉन स्ट्राईक एंडवरती नितीन. बॉलिंग ट्रॅकवरती सलामीचं षटक या मॅचमध्ये निलेश वरती जबाबदारी. यंगस्टर बॉलिंग ट्रॅकवरती निलेशला आपण पाहतोय. जिंदगी में हम चाहते हो आसानी से नहीं मिलता, पर जिंदगी का सच यही है मेरे भाई, हम भी वही चाहते वो आसानी से नहीं मिलता. मागील मॅच हेच सांगून गेले की क्रिकेटमध्ये कमबॅक करायची वृत्ती आपल्यात हवी आहे आणि तो कमबॅक एकदा केला ना की जिंकण्याची जिद्द देखील आपोआप वाढत असते. त्याच पद्धतीची मॅच, नवीन मॅच शुड बी गुड गेम. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. पहिलाच बॉल, निलेशचा पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन सन्मान दिलाय. फक्त डिफेन्स स्ट्रोक, जबरदस्त बॅटिंग, सन्मानजनक क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये अजयच्या बॅटमधून पहिली धाव. धाबेचा श्री गणेशच्या टीम कोशाने प्रथम बॅटिंग करत असताना अगदी दिलेल्या टाइमवरती, योग्य टाइमवरती उपस्थित झाला या स्पर्धेमध्ये कोशाने संघ. त्यांचं देखील मनपूर्वक आभार. पहिल्याच बॉलमध्ये आली आहे सिंगल. पॉवर प्ले P1चं षटक. पहिला बॉल योग्य टप्प्यावरती टाकलाय गोलंदाज निलेशनं. नितीन ऑन स्ट्राईक. निलेशचा बॉल नितीनसाठी हवेमध्ये बॉल फटका फसलाय. जेलची नामी संधी पकडली जाईल. कॅच, पहिला धक्का, अर्ली ब्रेक थ्रू मिळत. स्क्रीनवरती आपण पाहताय स्टार टेनिस वर्ल्डच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण घरबसल्या देखील पाहतोय. या स्पर्धेचा जे प्रेक्षक घरबसल्या आनंद घेत आहेत त्यांचं सहर्ष आणि सहर्षमय स्वागत. आपण पाहताय गौर कामत आणि त्यांच्या विरोधात कोशाने हा सामना पाहताय. टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय आणि अर्ली ब्रेक थ्रूची गरज होती आणि तो ब्रेक थ्रू मिळवत असताना निलेशच्या गोलंदाजीवरती निलेशने पकडली कॅच. पहिला धक्का इथे डिस्पॅच होत असताना मैदानाच्या बाहेर टीम कोशाने संघाला. बॉल नंबर 3 योग्य टप्प्यावरती लावली अपील. जोश होता परंतु उत्साह कमी या अपीलमध्ये. विश्वास देखील हवा होता. रिव्ह्यू सिस्टम अवेलेबल नाहीये, सिंगल कॅमेरा नाही स्पर्धा आपण प्रेक्षेपित करतोय, ही गोष्ट मात्र समजून घ्या. डॉट बॉलची होती सांगता. 3 बॉलमध्ये धावसंख्या आहे 1. एक संत सुरुवात आपण पाहताय. कालच्या दिवसामध्ये प्रथम फिल्डिंग करत असणाऱ्या टीमला खूप सारा फायदा झाला, परंतु आज धावा चेसिंग देखील झाल्यात आणि धावा डिफेंड देखील झाल्यात. त्याच पद्धतीनं आता टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय स्वीकारला या मॅचमध्ये टीम गौर कामत टीमनं आणि तिथे आता 3 बॉलमध्ये धावा आहेत धावफलकावरती. एक चांगली सुरुवात केली गोलंदाज निलेशनं या मॅचमध्ये. एक चांगली सुरुवात करून दिली टॉस जिंकल्यानंतर गौर कामत टीमला निलेशनं. निलेशचा बॉल पुन्हा एकदा उत्तर नव्हतं फलंदाजाकडे. या बॉलवरती लाईन चांगली आहे, लेंथ चांगली आहे, जबरदस्त बॉलिंग, सर्व गुणसंपन्न या षटकामध्ये आपण पाहताय. 4 बॉलमध्ये धावा आहेत धावफलकावरती 1. संतमय क्रिकेट. मोठ्या फटक्याची अजूनही आवश्यकता आहे, बाउंड्री हवी आहे पॉवर प्लेच्या षटकात कोशाने टीमला. तोच प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जेल टिपण्याची संधी, अप्रतिम कॅच. दुसरा क्षेत्ररक्षक धडपडला.
बॅकफूटला जाऊन ग्लान्स करायचा होता. फक्त दिशा दिली, ताकद कमी या फटक्यात 1 रन मिळेल. पहिल्या बॉलवरती सिंगल आली होती, त्यानंतर एकही बॉलवरती धाव आली नव्हती. त्यानंतर अंतिम क्षणी देखील येते 1 धाव. म्हणजे एक जबरदस्त स्पेल हाताळतोय गोलंदाजी मार्कवरती. निलेश वाघमारे बॉलिंग ट्रॅकवरती. पहिलाच बॉल शरीराला क्लीन बॉलच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद. निलेशचा बॉल आणखी एक फर्निचर दिसतोय. जबरदस्त बॉलिंग चालू आहे. क्लीन बॉलच्या स्वरूपात सफलता अर्जित केल्यात निलेश वाघमारेनं. पहिलं षटक देखील निलेशनं फेकलं. यावेळी देखील निलेश वाघमारे येतोय. परंतु काय जबरदस्त बॉलिंग. यष्ट्यांचा वेध सातत्यानं दोनही बॉलमध्ये आपण पाहिलंय. सातत्य. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुनील. इथे देखील क्लीन बोल्ड. विकेट हॅट्रिक. 3 क्लीन बोल्ड ची
एक बॉलचा खेळ बाकी आहे. षटकातील अजय सलामीच्या भूमिकेत गेलाय. त्याच्याकडून भरपूर सारे अपेक्षा आहेत. चांगला फटका, क्लासिकल ड्राईव्ह केलाय, बॉल कट केलाय. थर्ड मॅन मध्ये बॉल चालाय 4 धावसंख्येसाठी. धावसंख्येवरती 6वा धक्का बसलाय कोशाने टीमला. टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय आणि त्याच निर्णयावरती अगदी दमदार कामगिरी केली या मॅच मध्ये. आणखी एक चांगला बॉल ऑफिशियल कडे लावडले. अपील बॅटची कडा आणि इथे गौरवच्या बॅट मधून चौकार येतोय. इथे देखील पॅड वरती बॉल वेगाने आदळतोय. लाऊडली अपील ऑफिशियल सांगत असताना इट्स अ नॉट आउट. डॉट बॉलची होती सांगता. अंतिम एक बॉलचा खेळ बाकी आहे षटकातील. धावसंख्या येते 11 वरती स्थिर. 8 फलंदाज बाद झालेत. गौरव छोटा खेळाडू उशिरानं मैदानात पाठवलं परंतु पहिल्याच बॉलमध्ये त्यानं 4 धावा ठोकल्यात. दुसरा बॉल निर्धाव. 2 बॉलमध्ये 4 या धावसंख्येवरती तो खेळतोय. अजय सलामीच्या भूमिकेत गेलाय. 2 बॉल 5 या धावसंख्येवरती तो खेळतोय. एका साईडनं विकेट पडत गेल्या आणि अजय मात्र नॉन स्ट्रायकर वरून संपूर्णपणे ही अवस्था पाहत असताना वाईट बॉल. वाईट बॉलने एक अतिरिक्त धाव धावफलकावरती जोडली जाईल. 12 धावा आहेत धावफलकावर. अंतिम 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे.
8 फलंदाज बाद झालेत, परंतु एक महत्वाची बाब अशी आहे की सलामीच्या भूमिकेत गेलेला अजय अजूनही मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉलमध्ये एक सन्मानजनक धावसंख्या उभारू शकतो का अजय, यावरती देखील लक्ष आहे. अजय साठी हा बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जज करतोय, पकडली जाईल कॅच. 9वा फलंदाज होतोय बाद. 12 धावसंख्या. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भूषण, कमी वयात अनुभव घेण्याचा प्रयत्न, चांगला प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची होती हे सांगता थोडस जपून. भूषणला एकच विनंती असेल, क्रिकेटमध्ये छोटा मोठा काहीच नसतो, परंतु बॉलवरती लक्ष ठेवणं फार गरजेचं आहे. बॉल नंबर 3, पुन्हा एकदा निर्धाव. 12 या धावसंख्येवरती 9 फलंदाज बाद आहेत. व्हाईट बॉल. 13 धावा फलकावरती आहेत. छोटा खेळाडू भूषण मैदानाच्या आतमध्ये, अपेक्षा आहेत टीम कडून देखील. 13 धावा फलकावर. चांगला फटका कट करण्याचा प्रयत्न आहे, रनआउटची संधी, आणि इथे मात्र 1 रन मिळेल. 14 या धावसंख्येवरती 9 फलंदाज बाद. बॉल संपले. 4 अंतिम 2 बॉलचा खेळ बाकी आहे. फार चांगली गोलंदाजी राहिली या मॅच मध्ये टॉस जिंकून गौर कामत टीमची. गौरवसाठी हा बॉल. चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे उपस्थित लॉंग ऑफ मध्ये. 2 रन सहजरित्या मिळतील. 2च्या मदतीनं 16 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम 1 बॉलचा खेळ बाकी. गौर कामत आणि त्यांच्या विरोधात कोशाने. 16 धावा, 9 फलंदाज बाद. अंतिम बॉल कट करायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. एंड ऑफ द इनिंग. इनिंग समाप्तीनंतर 16 या धावसंख्येवरती 9 फलंदाज बाद. येणारे 24 बॉल 17 धावसंख्येची गरज आहे टीम गौर कामत टीमला हा सामना जिंकण्यासाठी. लगेच फिल्डिंग सजवताना दिसेल कोशाने संघ, परंतु गोलंदाजीनं थांबवेल का कोशाने संघ, यावरती आपण लक्ष देऊयात. दुसऱ्या सत्राला होईल सुरुवात. तोपर्यंत ऐकूया डीजेच्या सुंदर ध्वनी लहरी.
चिंचोने टीमचा 12वा प्रतिनिधी. बॉलर नेम प्लीज. रवी बॉलिंग मार्क वरती. रमेश आणि करण ही सलामीची जोडी. संजय नगर आणि त्यांच्या विरोधामध्ये तमनाथ. प्रथम सत्रातील अंतिम सामना. ऑन स्ट्राइक बॅट्समन पाहतोय आपण करण, नॉन स्ट्राइक एंड वरती रमेश, बॉलिंग ट्रॅक वरती रवी. 17चं टार्गेट. पहिलाच बॉल चांगला फटका. मिडल मध्ये जबरदस्त फिल्डिंग. डायरेक्ट हिट झाली असती तर फलंदाज बाद होऊ शकला असता, परंतु या बॉल वरती मिळते 1 रन. 1 न धाब्याचा होतोय श्री गणेश. 17चा पाठलाग करायचा आहे. पहिल्याच बॉल मध्ये आली आहे पहिली धाव. बॉलर रवी. सुरुवात चांगली करायची. 17 वाचवायचे. इकॉनॉमिकल स्पेल हवे प्रत्येक षटक कोशाने टीमला. वेगवान बॉल. यष्टीरक्षकाची चुकी आहे. रनआउटची संधी उपलब्ध होती परंतु सेफ थ्रो. धाव मिळालेल्या बॉलवरती देखील 1. धावसंख्या 2. संत क्रिकेट या मॅच मध्ये आपण पाहताय 2 बॉलमध्ये धावसंख्या आहे 2. 17चं टार्गेट. आता 22 बॉलमध्ये 15 धावसंख्येची गरज. अंतिम कॉल आहे तमनाथ आणि त्यांच्या विरोधामध्ये संजय नगर. बॉल नंबर 3 यार्कर लेंथ खोलात टाकलाय बॉल. जबरदस्त बॉलिंग. मिस फिल्डिंग. लो स्कोर डिपेंड करत असताना फिल्डिंग तुमची फार महत्त्वाची आहे. एक धावेसाठी तुम्हाला संघर्ष करायचा आहे आणि अशा परिस्थितीत सातत्यानं मिस फिल्डिंग आपण या मॅच मध्ये पाहताय. 3 बॉल संपलेत. 3 धावा धावफलकावरती. फार जास्त काही एफर्ट द्यायचे नाहीयेत बॅटिंग करताना टीम कोशाने संघाच्या अगेन्स्ट गौर कामत टीमला. कारण धावसंख्या करायचे 17. यामध्ये आता एफर्ट द्यायचे ते टीम कोशाने संघाला या मॅच मध्ये. धीम्या गतीचा बॉल. इथे देखील रन मिळेल 1. धावसंख्या वाचवू शकत नाहीयेत क्षेत्ररक्षक. 4 बॉलमध्ये 4ही एकेरी धाव आली आहे. 4 धावा धावफलकावर. सिंगलला जास्त प्राधान्य. लो स्कोर आणि यामध्ये जबरदस्त बॅटिंग. दोनही फलंदाज पार्टनरशिप डेव्हलप करत असताना एक छोटीशी पार्टनरशिप हवी आहे 17 पर्यंत पोहोचण्यासाठी आणि तेच काम करतायत दोनही फलंदाज. इथे मात्र हॅमर केलाय. संधी मिळाली. वॅकेन एरिया. क्षेत्ररक्षक अगदी काऊ कॉर्नर वरून डीप स्क्वेअर लेग मध्ये मोठं अंतर कापत जबरदस्त फिल्डिंग. 2 कंप्लीट. 2च्या मदतीने धावसंख्या 6 अंकावर. पाच बॉल संपले. त्या षटकातील 6 धावा आहेत धावफलकावरती. संजय नगर टीमचा कॅप्टन आणि तमनाथ टीमचा कॅप्टन. अंतिम कॉल आहे. तमनाथ टीमचा कॅप्टन उपस्थित आहे. अंतिम बॉल अतिशय वेगवान. पुन्हा एकदा चुकी केली आहे. मी मगाशीच म्हटले लो स्कोर डिपेंड करत असताना फिल्डिंग फार महत्त्वाची आहे आणि यामध्ये धाव मिळते अंतिम क्षणी 1. एका षटकामध्ये धावा आल्या 7. 17चं टार्गेट आहे आणि 17चं टार्गेट सेट करत असताना पहिल्या षटकात धावा आहेत त्या 7. येणारे 18 बॉल 10ची गरज आहे. संख्येची गरज आहे. आणखी एक चांगला
धावसंख्या 1 ने वाढतीये. धावफलक जाऊन पोहोचेल 11 या धावसंख्येवर. पहिल्या षटकात 7 धावा आल्या 17 वाचवत असताना आणि दुसऱ्या षटकामध्ये अद्याप तरी 4 धावा आल्यात. निर्धाव चेंडूची आवश्यकता होती या मॅच मध्ये कोशाने टीमला 17 या छोट्या लक्ष्याचा पाठलाग वाचवत असताना, परंतु ते चिन्ह थोडंसं आता चुकीचं ठरत असताना 16 बॉल 6 ची गरज. समोरील डिलिव्हरी पडल्यानंतर बॉल खालीच राहतोय. वेगवान पद्धतीचा बॉल होता. निर्धाव चेंडू. गौर कामत टीमनं टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय स्वीकारला होता. 16 पर्यंत रोखलं कोशाने टीमला आणि 17 करत असताना 11 पर्यंत पोहोचलाय गौर कामत संघ. करण ऑन स्ट्राइक. अप्रतिम बॉल. निर्धाव चेंडूचे होते सांगता लगातारचा दुसरा निर्धाव बॉल. 4 बॉलचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धाबा आहेत त्या 11. 14 बॉल शिल्लक आहेत. 6 धावसंख्येची गरज आहे. बॉल जास्त आहेत परंतु निर्धाव चेंडूचे पर्सेंटेज जास्त फेकले या मॅच मध्ये, तर या मॅच मध्ये कमबॅक करू शकतो कोशाने संघ. बॅकफुटला जाऊन क्लासिकल स्ट्रोक. इनफिल्डच्या वरून बॉल पाठवलाय. डीप थर्ड मॅनला चाललाय बॉल. दोन धावसंख्येची आता गरज आहे. 13 बॉल शिल्लक आहेत. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये तमनाथ आणि त्यांच्या विरोधात संजय नगर. 13 बॉल 2 ची गरज. डायरेक्ट हिटचा प्रयत्न इथे येतोय. निर्धाव बॉल. षटक संपलंय ऑफिशियल. दोन ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावरती धाबा आहेत त्या 15. 12 बॉल मध्ये 2 धावसंख्येची गरज आहे. शकता हाफ ट्रॅकर बॉल. विनिंग हिट येते. सामना जिंकलाय टीम